नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लहान मुलांनाही बनवायला जमेल अशी सोपी पालखी. त्यासाठी लागणारे साहित्य आपण आधी पाहूयात. एक आयताकृती बॉक्स मी घेतला आहे. गोल्डन पेपर, पुठ्ठा, ग्लिटर पेपर, स्टिकी मोती, कैची, डबल साइडेड टेप, बाटल्यांची झाकणं, अशा छोट्या काठ्या आणि फेविकॉल. सर्वप्रथम बॉक्सचा वरचा भाग आपण कैचीने कापून घ्यायचा. बॉक्स मोठ्या कैचीने पटकन कापता येतो. नंतर गोल्डन पेपर आतल्या बाजूने लावायला सुरुवात करायची आणि सर्व बाजूनी गोल्डन पेपर चिटकून घ्यायचा. आता आपण पालखीचे छत बनवूया. एक पुठ्ठा त्या रुंदीचा घेऊन त्यावरून गोल्डन पेपर लावायचा. आता गोल्डन पेपर लावलेला हा पुठ्ठा पालखीच्या दोन्ही बाजूनी लावायचा आहे. पालखीचा दांडा बनवण्यासाठी मी ह्या छोट्या काठ्या वापरल्या आहेत. 2 काठ्यांना गोल्डन पेपर फेविकॉलने चिटकवला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पेपर स्ट्रॉसुद्धा यूज करू शकता. आपला पालखीचा दांडा बनवून तयार आहे. पालखीचे पाय बनवण्यासाठी मी प्लास्टिकच्या बॉटलच्या झाकणांचा वापर करणार आहे. झाकणांच्या बाजूने गोल्डन सेलोटेप चिटकवली. आता झाकणांच्या एका साईडला ती डबल साइडेड सेलोटेप लावून ते झाकण पालखीला खाली चिटकवायचे आहे. आता आपण खालून पालखीला दांडा चिटकवायचा आहे. त्याच्यावर ती लवकर पडू नये म्हणून दुसऱ्या कागदानेही चिटकून घ्यायचे. आता आपली पालखी तयार आहे. आता आपण पालखीची सजावट करूयात. येथे मी ग्लिटर पेपर घेतलेला आहे. त्या ग्लिटर पेपरवर एकसमान फुले काढून घेतली आणि कापली. तसाच पानांचा आकारही कापून घेतला. पालखीच्या चारही बाजूने आणि वरती सुद्धा आपण पाना फुलांचे डेकोरेशन केलेले आहे. आता पालखीच्या दोन्ही बाजूला झालर लावायची आहे. त्यासाठी फॅब्रिक ग्लू यूज केला आहे. तुम्हीच बघा आता किती सुंदर आपली पालखी दिसत आहे. खूप सुंदर युनिक पालखी डेकोरेशनच्या व्हिडिओ मी माझ्या चॅनल पल्लवीज क्रिएशनवर टाकले आहेत. त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याही तुम्ही पाहून घ्या.